रोज सकाळी आमच्या घरी लिंबू मिरची माझी आजी रोज दरवाजाला लावायची. मी माझ्या आजीला म्हणाले, आजी, हे आपल्या दरवाजाला का लावतेस? तेव्हा ती म्हणाली, आपल्या घरामध्ये येणारी इडापिडा ती येत नाही. दर शनिवारी आमच्या घराला लिंबू मिरची लावल्याशिवाय माझी आजी राहत नव्हती. मला तर ती लिंबू मिरची लावल्यानंतर काही समजत नव्हतं. पण एकदा मी लिंबू मिरचीवरती जेव्हा पाय दिला तेव्हा माझ्यासोबत मी मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी होते. माझा परिवार इतकाही काही श्रीमंत नव्हता. तसं माझं घर. माझ्या वेळेवरती माझ्या गरजा भागवल्या जायच्या. माझे वडील हे कंपनीमध्ये कामाला होते. माझी आई घरकामं करायची. मी शाळेमध्ये होते. एकदा शाळेतून संध्याकाळी घरी आले तेव्हा माझी आजी लिंबू मिरची ती दरवाजाला लावत होती. मी माझ्या आजीला रागवले, अगं आई, ही लिंबू मिरची का लावतेस? लोकसुद्धा खूप लिंबू मिरची शनिवारच्या दिवशी काढून तेव्हा माझी आजी हसली आणि म्हणाली, अगं वेडे, लिंबू मिरचीने कधी त्रास होतो का? आतापर्यंत तर कोणाला त्रास झाला नाही. ती फक्त आपल्या घराला नजर न लागावी म्हणून लिंबू मिरची लावतात. अगं, पायाखाली आलं म्हणून काही त्रास होत नाही. हो, पण कोणाला फोडी येते, कोणाला अंगाला खाज येते, ह्या काही छोटा मोठा त्रास होतो. पण शक्यतो ज्याही वेळेला लिंबू मिरची काढून फेकली जाते तिला कोणीही पायाने तुडू नये किंवा ओलांडू सुद्धा नये. तिच्यापासून जरा लांबच राहावं. कोणी कशासाठी तोडगा करतं ते आपल्याला सांगतं का? नाही. म्हणून तू कधीच त्या लिंबू मिरचीच्या जवळ सुद्धा आता माझे शाळेचे दिवस सुरू झाले होते. आता मी रोज शाळेला जाऊ लागली होती. पावसाचे दिवस सुरू झाले होते. पाऊस खूप धो पडत होता. मी शाळेतून घरी येत होते. त्या दिवशी माझी सकाळची शाळा होती. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे ओलं चिंब आणि हिरवं दिसत होतं. कोणीतरी एवढा भयानक असा तोडगा करून ठेवला होता की ते बघता क्षणी माझे 2 मिनिटासाठी घाबरले गेले. मी तिथंच उभी राहिली. मला हालायला सुद्धा इच्छा झाली नाही. माझी मैत्रीण मला म्हणाली, अगं, काय झालं आहे निर्मला? तू का अशी उभी आहेस? चल, बाहेर निघ तिथून. येड्यासारखी उभी राहिली. मी सगळं मागचं पुढचं विसरले आणि पुढे निघाले. पण काय झालं माहिती नाही. मला जसं काही कोणी तिथे हलवलं आणि मला वेगळंच कसं तरी झालं. मी ते सोडून सगळं मनात काहीच ठेवलं नाही. तशीच पुढे निघाले आणि घरी आले. माझ्या आईला म्हणाले, आजी, मी आज असं केलं आहे. मी एक तोडगा बघितला. खूप घाणेरडा होता. त्याच्याकडे बघितल्यानंतर ते माझ्या डोळ्यापुढूनच जात नाही. माझी आजी म्हणाली, असं काहीही मनामध्ये आणायचं नाही. जे तिथं बघितलं आहे ते तिथंच विसरून जायचं आणि पुढे निघायचं. जर मनामध्ये काहीच ठेवलं नाही तर तुला काहीच होणार नाही. आता मी माझ्या आजीचं म्हणणं पुरेपूर ऐकलं होतं. माझी आजी म्हणाली होती, लिंबू मिरची तोडगा हा साधा असतो. आता मी जवान झाली होती. माझं लग्नही ठरलं होतं. सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या. माझा नवरासुद्धा माझ्या मनासारखा होता. सगळं काही व्यवस्थित होतं. माझी सासू तर माझ्या आईसारखी होती. माझी नणंद माझ्या बहिणीसारखी होती. प्रत्येक कामाला मला त्या विसरत नव्हत्या. खाण्यापिण्यापासनं, कपडे घेण्यापासनं, सोने दागिने घेण्यासुद्धा मला त्या विचारत होत्या. मला प्रत्येक गोष्टीला त्या विचारल्याशिवाय कधीच ते केलं नाही. माझी नणंद आणि आम्ही सख्या बहिणी वाटत होतो. बाहेरची लोकंसुद्धा आम्हाला म्हणत होते, तुम्ही सख्या बहिणी आहात का? पण कोणी नणंद भाऊजाई आहे हे कधीच कोणाला वाटलं. लोकांनी विचारल्यानंतर सुद्धा माझी सासू सुद्धा म्हणायची, ही माझी 2 नंबरची मुलगी आहे. अशी माझी सासू सुद्धा खूपच प्रेमळ होती. पण आता माझ्या सासूमध्ये आणि माझ्या नंदेमध्ये माझ्याशी थोडं वागण्यामध्ये फरक पडला होता. म्हणून मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, अहो, आई आणि ताई माझ्याशी थोडं तुटक राहतात. त्यांना सांगा ना पहिल्यासारखं वागायला. तेव्हा माझा नवरा म्हणाला, अगं, त्यांचा स्वभाव असाच आहे. पण तुझं नवीन लग्न झालं होतं म्हणून त्या तुझ्याशी खूप प्रेमाने वागत होत्या. तरीही मला माझी सासू आणि नणंद तुटक वागत होती याचं खूप दुःख होतं. मी आता सगळ्या काही गोष्टी सोडून दिल्या होत्या. माझी नणंद अशी का वागते आणि ती रात्री कुठे जाते याचा मी पाठलाग करू लागले होते. माझ्या नंदेला म्हणाली, ताई, तुम्ही माझ्यासोबत का बोलत नाही? आणि आईला पण सांगा ना माझ्याशी बोलायला. मला या घरामध्ये तुम्ही दोघी सोडून कोणीच नाही बोलायला. तुमचा भाऊ तर रात्रीपर्यंत लेट येतो. बाबाही घरात नसतात. त्याच्यामुळे तुम्ही दोघीच घरात असतात. मला असं करू नका ना. तुम्ही माझ्याशी बोला ना. मी खूप कळवळून त्यांच्याशी बोलत होते. पण ताई म्हणाली, आता तू पाहुणी नाही आहेस. या घरची सून आहे. सगळ्या गोष्टी तुला माहिती पाहिजे.
अगं, आईला पूजा असते म्हणून आई रोज रात्री पूजा करायला जाते आणि मीही तिच्यासोबत जाते. कारण पूजा झाल्यानंतर आईला यायला उशीर होतो. आईला उशीर झाल्यानंतर ती अंधारामध्ये एकटी येईल म्हणून मी तिच्यासोबत रोज जाते. याच्यामध्ये काहीच नाही. आणि सकाळी मी लेट का उठते माहिती आहे तुला? कारण मी लेट झोपते. मला कॉलेज असते, त्याच्यामुळे मी कॉलेजला सुद्धा जाते. म्हणूनच मला सगळ्या गोष्टी जमत नाही. आणि आता प्लीज तू वैष्णवी मॅनेज करून घेत जा. तेव्हा माझी अशी नणंद बोलल्यानंतर मलाही वाटलं खरंच बिचारी थकली असेल. मी काही जास्त त्यांना फोर्स केला नाही. कारण त्या थकतात, कॉलेजला जातात, पुन्हा आईबरोबर रात्री लेटपर्यंत पूजेला जातात. म्हणून मी आता त्यांना काही घाईच केली नाही आणि माझ्याशी बोला हा हट्ट आता सोडून दिला होता. कारण आई आणि ताई माझ्याशी दोघीही नाबोलत्याच झाल्या होत्या. मी म्हटले जाऊ दे, पूजाला जातात, थकतात. एक दिवशी आई कोणत्या पूजेला जातात आणि ताईही त्याच्यासोबत जाते. मी एक दिवशी पाठलाग केला. आईची पूजा बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि ताईने तिथे वेगळंच रूप धारण केलं होतं. त्या दोघींचं रूप पाहून मला खूपच भीती वाटली होती. मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्याला सांगितल्या. पण माझा नवरा या गोष्टींवरती काही भरोसा ठेवायलाच तयार नव्हता. कारण तो म्हणत होता काही जरी झालं तरी माझी आई आणि बहीण असं करूच शकणार नाही. मी त्यांना म्हणाले अहो, ताई आणि आई रोज संध्याकाळी जातात पूजा करायला. तेव्हा माझा नवरा म्हणाला तुझी खरी गोष्ट असेल तर ते समोर येईलच. माझा नवरासुद्धा दुसऱ्या दिवशी पूजा जिथे चालू असते तिथं गेला आणि त्यांनी सुद्धा त्याच्या डोळ्यांनी जी परिस्थिती बघितली त्याच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास. ताईचा आणि आईचा अवतार बघून तर माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा ह्या दोघींच्या अवताराला बोलवण्यात सुद्धा एवढी मला भीती वाटली होती. माझा नवरा मला म्हणाला जरा धीर धर, अगं पडून जाशील. तू त्यांनाच बोलवायला आलेली आहे की स्वतःच इथे बसणार आहेस? मी म्हणाले काही नाही, तुम्ही बघा तुमची आई आणि बहीण कोणती पूजा करत आहे आणि मी त्यांना माझ्याशी नीट राहा हे सांगते. माझ्याशी का बोलत नाही याचं कारण विचारते. त्या दोघीही माझ्याशी बोलायला तयार नाही. इथं हे बघा काय करतात. तेव्हा माझा नवरा म्हणाला माझी आई आणि माझी बहीण एवढा घाणेरडा प्रकार करतील माझ्या डोळ्यावरती विश्वास नाही आहे. मीच पहिल्यांदा त्यांना या अवस्थेमध्ये बघत आहे. माझ्या सासूने पूर्ण केस मोकळे सोडलेली होती. माझी नणंद तर कच्चं मांसच खात होती. माझ्या सासूचा अवतार बघून तर दुसऱ्यांना सुद्धा भीती वाटेल. केस मोकळी सोडलेली, तोंडाला काळं फासलेलं नणंद होती. विचित्र अवस्थेत मी माझ्या नवऱ्याला म्हणाले आणि नणंद ह्या नक्की कोणत्या देवाची पूजा करतात आणि एवढं उघडं पागडं होऊन? माझा नवरा म्हणाला काही नाही, तुला माहिती नाही, तू शांत बस. तेव्हा मी शांत झाली. कारण मलाही काय करायचं नव्हतं. पण ते माझं नाव सारख्या घेत होत्या. वैशालीला असं होऊ दे, वैशालीला ते दुखू दे, वैशालीचा हात फोडू दे, वैशालीचा पाय दुखू दे. मी हे ऐकल्यानंतर ह्या दोघीजणी माझं नाव का घेतात हेच काय कळत नव्हतं. यांना तर मी माझ्याशी बोला आणि सगळं काही गोष्टी मी त्यांच्या पुढं करत होती. जिथं त्या बावलीला पिन टोचायचे त्याच ठिकाणी मला सुद्धा दुखत असायचं. मी त्या गोष्टी माझ्या डोळ्याने बघितल्या होत्या. माझा या गोष्टींवरती विश्वासच नव्हता. पण माझ्या नंदेकडे आणि सासूकडे बघून आता या गोष्टींवरती माझा भरोसा झाला होता. तिकडे त्या हाताला दाबत होत्या बावलीच्या, तर माझा इकडे हात दुखत होता. असं कसं काय होत आहे? मी माझ्या नवऱ्याला म्हणाले त्यांना हे जाऊन थांबवा, नाहीतर हे मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करेल. तेव्हा माझा नवरा म्हणाला धीर धर, आपण स्वतः जाऊन तिथे काहीच करायचं नाही तर ते आपल्याला दोघांना नुकसान करतील. म्हणूनच माझ्या नवऱ्याने पोलिसांना गपचूप कॉल लावला आणि त्या मला पसंत करत नव्हत्या. त्यांना मी सून म्हणून आवडत नव्हते, म्हणून त्यांना मला घरामध्ये ठेवायचं नव्हतं. मला पळवण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी त्या करत होत्या. मला त्यांनी प्रेमाने सांगितलं असतं वैशाली तू घरातून निघून जा, मी मागचा पुढचा कोणताच विचार केला नसता. मी लगेचच बॅग घेतली असती आणि घराच्या बाहेर निघाले असते. पण त्यांनी हा प्रकार करायला नव्हता पाहिजे. पोलिसांनी माझ्या नंदेला आणि सासूला पकडलं. माझ्या सासूला कपडे घालायला लावले. माझ्या नंदेला मास्क हिसकून तिचं तोंड तिला धुवायला लावलं आणि दोघींनाही पोलिसांनी अटक केली. ह्या काळ्या प्रकारामुळे आता मी माझ्या सासूपासून आणि नंदेपासून खूप दूर राहते. मी त्यांच्याशी कधी त्यांना भेटायला सुद्धा जात नाही. आता मी सुखात आणि समाधानात आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही. संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा.